या फवाऱ्याने सगळा चिना वाचला पोरावा आज फवार. तर भावांनो, व्हिडिओ तुम्हाला पहिल्यापासून बघा, तुम्हाला सर्व माहिती कळून जाईल. मग काय, आता जायचं होतं आपल्याला शेतात खत घेऊन, ते बी सरकीला खत मारण्यासाठी. मग काय शेतामध्ये आलो, खताची गोणी आणून टाकली आणि खत मारायला सुरुवात करावं म्हणलं. तर मग तेवढ्यात लगेच खताची गोणी फोडून खत मारायला सुरुवात केली. अर्ध्यात तर तेवढ्यात खत मारलं आणि म्हणलं आता बाकी काय खताची मारणं झाल्यावर नंतर धरली डायरेक्ट घराची वाट. तर भावांनो, व्हिडिओ जर आवडला तर नक्की एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा. तुम्हाला भरपूर काही माहिती या व्हिडिओमध्ये देईल. तर मग काय, पुढं आल्याच्या नंतर एका हिवराला दिसला आपल्याला बारीक मोवळ. त्याला पाहून घेतलं. मग तसं डायरेक्ट निघालो परत घराकडे. आणि डायरेक्ट घराकडे आल्याच्या नंतर फवारा घेतला. डायरेक्ट तणनाशक मारायला सुरुवात केली. तेवढ्यात मोटर चालू करून दिली. म्हणलं आपल्याला पाण्याशिवाय फवारा मारायला होणार नाही. तर मग काय, मोटर चालू केली आणि फवाऱ्याला मारायला सुरुवात. फवारा मारताच असा एक गोळ झाला की ते तुम्हाला आता मी शेवट पुढे दाखवून देतो. गोळ असा होता की त्या फवाऱ्याची संपली होती चार्जिंग, म्हणून मी हा घरी जाऊन दुसरा फवारा घेऊन आलो होतो. पण काय, डायरेक्ट त्याला सुरुवात केली तर त्याला तर कसलीच चार्जिंग नव्हती. मग काय म्हणलं, आता संपलं, कामच संपलं. म्हणलं हा तर उलशी पण चालत नव्हता, आणला तसाच ठेवला. मग काय, दोन्ही फवारे दिले ठेवून आणि बसले एका खरी फवार निवांत. कारण काही कामच करू वाटेना, कारण फवाऱ्याने धोका दिला. म्हणलं आता काही काम करूनच फायदा नाही. मग काय, काम दिलं सोडून आणि निघालो डायरेक्ट आपल्या दुसऱ्या विहिरीकडे, ज्यात मोटरीचं मी पाणी सोडलं होतं. मग इथं आल्याच्या नंतर पाणी तर सोडणं दिलं होतं. मग काय, थोडं पाणी वगैरे पाहिलं, पूर्ण शेती पाहून घेतली. मग नंतर डायरेक्ट घातले पायात बुटं आणि आपले सामान जे ओकेमध्ये भरून ठेवलं आणि निघालो डायरेक्ट घरात.